नमस्कार मित्रांनो, एन के ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण अशा शेतकऱ्याला भेटणार आहोत जो नवयुवक आहे आणि युवा शेतकरी जवळपास आज 10 वर्ष झाले ते शेती करतात आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतात। आज त्यांनी असाच म्हणजे टरबूजाची शेती आहे त्यांच्याकडे, त्याविषयी थोडी आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दयानंद कदम पाटील वारंगेकर यांच्या आज शेतामध्ये टरबूज या पिकाची आपण पाहणी करणार आहोत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये केळीविषयी माहिती घेतली आणि मागच्या वेळेस पण सांगितलं की आपण टरबूज विषयी थोडीशी माहिती घेणार आहोत। आमच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तुम्ही हे टरबूजाचा कधी लागवड केली आणि किती फुटावर आहे आणि मल्चिंग पेपर कुठून आणला, कशी केली, याविषयी आमच्या शेतकरी बांधवाला व जनतेला थोडं माहिती सांगा। किती तारखेला तुम्ही या टरबूजाची 23 तारखेला लागवड केली आहे। 23 नोव्हेंबर। हां, 23 नोव्हेंबरला अगोदर सुरुवातीला भेसळ डोस दिली होती। भेसळ डोस? हां, युरिया आपलं नाही पोटॅश नाही। तुम्ही अगोदर सांगा, हे बेड किती बाय कितीवर आहे? बेड हे 6 फुटावर बेड आहे। 6 फुटावर बेड आहे। 6 बाय 1.5 वर लागून आहे। मग त्यानंतर तुम्ही मल्चिंग पेपर आथरला? मल्चिंग पेपर आथरला। आणि ते तुम्ही रोप स्वतः घरी तयार केलं या बिया लावल्या? नाही ना, बिया आणून आपण एका नर्सरीवाल्याकडे दिल्या। नर्सरीवाल्याला तुम्ही बिया आणून दिल्या आणि ते रोप तयार करून दिले आणि तुम्ही लागवड केली? हां, रोपाची लागवड केली। आता तुम्हाला ते बी कसं पडलं आणि तयार करून? 55 पैशाला आपण बी घेऊन दिलं, तर 55 पैशाला त्यांना बी दिलं आपल्याला। म्हणजे तुम्ही एक बॅग घेऊन दिली। बॅग कितीला पडते त्याची पाकिट? याचं एक 1600 रुपयाला पाकिट पडली होती। आपण 9 पाकिट दिली ती। त्याने म्हणजे उगवण शक्ती करून आपल्याला दिली। कुण्या जातीचं आहे टरबूज? हे कॅन्डी जातीचं आहे का? आणि हे मल्चिंग पेपर आपण कुठून कसं? बसमधून आणला होता। एक 1100 रुपयाला बंडल आणला होता। अच्छा। आणि याच्यावर होल वगैरे तुम्ही स्वतः पाडली का? हो, स्वतःच पाडली। स्वतः पाडली। आतापर्यंत जवळपास 1 महिना होत आहे समजा। हो, 1 महिना। 23 तारखेला लावलं म्हणजे 27 दिवस झाले। याची फवारणी, खत, नियोजन कसं आहे तुम्ही सांगा आमच्या याला थोडं। खताची काय सुरुवातीला भेसळ डोस दिलेली आहे। त्याच्यामध्ये पोटॅश आहे, दाणेदार आहे आणि लिंबोळी पेंट आहे आणि 10-26 आणि एक मायक्रोन्यूट्रल दिलेली आहे सुरुवातीला। त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर 1-2 ड्रिचिंग घेतली आपण बुरशीनाशकाच्या, खालून कीड लागू नये म्हणून एखादं। आणि फवारणी वगैरे याच्यावर कशी असते तुमची फवारणी? सुरुवातीला आळी गिळी आली, आभाळ गिबाळ जर आली तर फवारणी घ्यावाच लागते। याच्यावर पण आळी पडते का? हा, आळी पडते। आणि आता या टरबूजाला या थंडी, आता सध्याच्या काळामध्ये थंडी भरपूर आहे, या थंडीमुळे याच्यावर काही परिणाम पडतो का? परिणाम पडते ना याच्यावर थंडी। त्याच्यामुळे आपण सल्फर गिल्फर दिली त्या ठिबक मधून। आता सुरुवातीला 1-2 ड्रिचिंग गेले त्या अगोदर, आता सल्फर द्यावं लागते थंडीमध्ये। आणि तुम्ही आता मी बघितलं असे कुटाराचे ढग टाकलेले आहेत, म्हणजे तुम्ही याला संध्याकाळी धुपण वगैरे करता का? लई जर थंडी पडली सकाळी येऊन 4-5 वाजता येऊन थोडंसं धुपट करायचं, थोडंफार थंडी कमी होती त्यानंतर। आता हे लागत आहेत पीक थोडे फुलं? आता सेटिंग वर आलेलं आहे, आता चालू झाली सेटिंग याला। आणि हे आता आपण बघत आहे याच्यामध्ये तुम्ही हे असं काय लावलेलं आहे? प्रत्येक जागेवर दिसत आहे बघा। हे मक्सिकार म्हणून आता माल लागला, टरबूजाला कीड लागू नये म्हणून आळी होती। त्याच्यामध्ये एक चॉकलेट सारखं हे आहे, त्याला आळीच्यामध्ये जाती कीड। चला बरं, आपण जरा दाखवा तुमचा प्लॉट कसा आहे आणि तुम्ही मक्षीकार कसं बसवलेलं आहे ते। मित्रांनो, हे मक्षीकार आहे। मक्षीकारी म्हणजे याच्यामध्ये जे जे इन्सेक्टिसाइड आहेत, जसे की किडे वगैरे आहेत, किडे याला चिपकतात, अट्रॅक्ट होऊन याला चिपकतात। ते बघा थोडे छोटे दिसत आहेत ना, ते चिटकून जागेवरच खल्लास झालेत। आणि याच्यामध्ये थोडीशी चॉकलेट सारखं एक फ्लेवर आहे आतमध्ये, त्या फ्लेवरला अट्रॅक्ट होऊन आतमध्ये येतात। ते आतमध्ये या खाली या चंबरमध्ये हे बसतात। हे असे जवळपास या प्लॉटमध्ये 300 ते 400 यांनी मक्षिकारी लावलेले आहेत। हे बघा मित्रांनो, आता सध्याच्या घडीला सेटिंग चालू झालेली आहे। फ्लावरवर आलेले आहेत बघा, कळ्या वगैरे दिसत आहेत। चांगल्या प्रकारे प्लॉट आहे, नियोजन पण खूप छान आहे। आनंदजी,
आता तुम्ही तुमचा प्लॉट दाखवा. याच्यामध्ये आता किती दिवसाला तुम्ही ड्रिचिंग करता, कोणते कोणते खत टाकता? सुरुवातीला 1-2 ड्रिचिंग घेतले आता 1261 मॅग्नेशियम आणि एखाद समजा बुरशीनाशकाची. अच्छा. आता 1-2 सुरू, आता नंतर 1261 मॅग्नेशियम 5-5 किलो सोडलेला आहे. त्याच्यानंतर 1261च्या नंतर 13-0-45 सोडलेला आहे. अगोदर 19-21 दिलेला आहे. हां, काही सल्फर म्हणून थंडीमुळे सल्फर दिलेला आहे. जसं फळ लागायला सुरू झाली तसं तसं याला खाद्य द्यावं लागते, जास्त खाद्य लागते याला, खताचा परिणाम जास्त लागतो. म्हणजे थोडं थोडं दिवसानंतर हळूहळू 1-2 दिवसानंतर 2-3 दिवसानंतर खताचा डोस, खताची मात्रा वाढवायची. 1261 अशी खतं पुढे पुढे वाढत राहायची समजा. खूप छान नियोजन आहे तुमचं, खूप छान प्लॉट आहे. आता याची कालावधी किती दिवस आहे? तुम्ही तैवान सांगितली ना जात? नाही कॅन्डी. कॅन्डी. हा, कॅन्डी जातीची कालावधी किती दिवसाला हार्वेस्टिंगला येते? जसं की टरबूज हिवाळ्यामध्ये जास्त दिवस लागतात, एक 90 दिवस लागतात. 90 दिवसाला समजा येतो समजा. 90 दिवसाला 80-85-90 दिवसापासून घेऊन जाते. थोडंफार थंडी जर पडली तर थोडंफार लांबते आणि आभाळ गिबाळ झालं तर चांगल्या प्रकारे समजा जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या या पिकाची हार्वेस्टिंगला येते समजा. जानेवारी एंडिंगला. हा. मग हे जानेवारीच्या एंडिंग झाल्याच्या त्याच्यात नंतर पण तुम्ही टरबूज नंतर पण टरबूजच घ्यायचा याच्यामध्ये? अच्छा. म्हणजे जवळपास एक वेळेस काम केल्याच्या नंतर, एक वेळेस मल्चिंग आथरल्याच्या नंतर 2 वेळेस पीक घेऊ शकतो. आणि काही शेतकऱ्यांनी मी असं पाहिलं की आतमध्ये मिरचीची पण लागवड केलेली आहे. हो, लावतात ना बरेच शेतकरी आता मिरची पण लावतात. तुम्ही सध्या मिरचीचं नाही लावलं, तुमचा पुढचा प्लॅन आहे टरबूजच घ्यायचा आहे 3 महिन्यानंतर. डबल आता हे उतरून काढायचे, नंतर माल हार्वेस्टिंग झाली आपली हे काढून लगेच मग तुम्ही बियासाठी तयार, जशी अगोदर प्रोसेस केली सेम तशीच प्रोसेस करून बी वगैरे लावणार. खूप छान नियोजन आहे तुमचं सर. मित्रांनो, हे युवा शेतकरी दयानंद कदम यांची ही शेती आहे. हे बाजूला त्यांचे हे केळीचा बगीचा आहे, खूप छान आहेत. असे नवीन प्रयोग शेतामध्ये जर घेतला तर शेतकरी चांगल्या प्रकारे इन्कम पाडू शकतो. मित्रांनो, आपण अजून पुढे यांचं जेव्हा हार्वेस्टिंगला येतो त्यावेळेस पण एक आपण व्हिडिओ काढून पाठवतो आणि किती टन माल निघतो ते पण पाहणार आहोत. जवळपास तुमचं एक क्षेत्र 2 एकर आहे का? 2 एकर. 2 एकर. मित्रांनो, 2 एकर यांचं क्षेत्र आहे. तरी थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे थोडीशी याची ग्रोथ हळूहळू होत आहे. आभाळ वगैरे आल्यानंतर खूप छान याची ग्रोथ असते. अशा प्रकारे शेतकऱ्याने नवनवीन प्रयोग केले ना, शेतकरी तोट्यामध्ये येत नाही. कारण की मल्चिंग पेपर आथरल्यामुळे ना बाष्पीभवन होत नाही आणि तणावर पण नियंत्रण होतं. तण असा या फट्ट्यामध्ये होतं, तो फट्ट्यात त्याचं तेवढं काही परिणाम पडत नाही. मित्रांनो, जर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि